नमस्कार. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेची PYQ बघत आहोत. त्यामध्ये मध्ययुगीन भारताचे PYQ बघत आहोत आणि त्यामध्ये गुलाम घराणं त्याच्यातला आज आपला शेवटचा प्रश्न आहे. भारतीय राज्यसत्ता पराभूत कारण 2013ला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. बघा प्रश्न काय आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, तो समजून घ्यावा लागतो. मध्य आशियातून आलेल्या आक्रमणांमुळे, बघा हा प्रश्न चालू आहे, मध्य आशियातून आलेल्या आक्रमणांमुळे उत्तर भारतीय राज्यसत्ता पराभूत झाल्या कारण राज्यसेवा पूर्व 2013. डायरेक्ट उत्तर बघू आपण. तर उत्तर काय आहे त्याचं 1 क्रमांकाचं अ आणि ब. कारण का पराभूत झाला, तर बघा भारतीय सैनिकांना लूट मिळण्याची शक्यता नव्हती आणि जातीभेदामुळे भारतीय सैनिकात एकोपा नव्हता. हे 2 कारणं. मग बाकीची 2 कारणं वाचून घेऊ, जे त्याचं उत्तर नाही आहे. हे कारणं नव्हती. मध्य आशियाई सैन्याची शस्त्रास्त्रे अधिक आधुनिक होती, हे चुकीचं विधान आहे. हे काही कारण नव्हतं. आणि आक्रमक सैन्याचे नेतृत्व गुलाम लोक करीत होते, हेही त्याचं काही कारण नाही आहे. मग कारण काय आहे की भारतीय राज्यसत्ता पराभूत झाल्या तर भारतीय सैनिकांना लूट मिळण्याची शक्यता नव्हती आणि जातीभेदामुळे भारतीय सैनिकात एकोपा नव्हता. आता बघा स्पष्टीकरण बघून घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल. भारतात प्रथम इसवी सन 712मध्ये मोहम्मद बिन कासिम याने सिंधचा राजा दाहिर याचा पराभव करून सिंध जिंकून घेतले. 10व्या शतकात गझनीचा मोहम्मद याने संपत्तीसाठी भारतावर 17 स्वाऱ्या केल्या. यात त्याने गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिर, बघा सोरटी सोमनाथचे मंदिर लुटले. त्यानंतर 1911च्या पहिल्या तराईच्या लढाईमध्ये पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीचा पराभव केला. तर 1192च्या दुसऱ्या तराईच्या लढाईत घोरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव केला. बघा इसवी सन 1206मध्ये कुतुबुद्दीन ऐबक याने लाहोर येथील भारतातील पहिल्या मुस्लिम राज्याची स्थापना केली. आता हे स्पष्टीकरण फार महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला कळेल. घोरीपर्यंतचे सर्व शासक भारतावर आक्रमण करून लूट घेऊन जात असत, पण भारतीय राजे व सैन्याने आपल्याच प्रजेची लूट करणे हे संयुक्तिक नव्हते व भारतातील सैन्य होते ते जातीय अभिनिवेशावर आधारलेले असल्याने प्रत्येक तुकडी वेगवेगळ्या जातींच्या होत्या. त्यामुळे परकीय आक्रमणाविरुद्ध भारतीय सैन्य एकजुटीने लढू शकले नाही. समजलं? मध्य आशियातील शस्त्राच्या तुलनेने भारतीय शस्त्रे कमी दर्जाची नव्हती, म्हणून ते पण एक कारण नव्हतं. ठीक आहे, धन्यवाद.